सोलापूर महानगरपालिकेतील 2014 मधील बस खरेदी प्रकरणातील कथित चेसी क्रॅक घोटाळ्याविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने तीव्र आंदोलन छेडलं आहे. या प्रकरणात तब्बल 56 कोटी रुपयांची भरपाई महापालिकेच्या तिजोरीतून म्हणजेच सोलापूरकरांच्या खिशातून वसुली केली जात असल्याचा आरोप करत शिवसेनेने संताप व्यक्त केलाय. याच्या निषेधार्थ 20 एप्रिल 2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिवसेना शहर प्रमुख महेश धाराशिवकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं. यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. 2014 मध्ये सोलापूर महानगरपालिकेने अशोक लेलँड कंपनीकडून 144 बसेस खरेदी केल्या होत्या. मात्र या बसेसमधील 99 बसेसच्या चेसीमध्ये क्रॅक आढळल्याचा प्रकार उघडकीस आला. आरटीओचे फिटनेस प्रमाणपत्र असतानाही या बसेस निकृष्ट दर्जाच्या निघाल्या. हा केवळ तांत्रिक दोष नसून अधिकारी आणि कंपनीमधील संशयास्पद करारामुळे झालेला सुनियोजित घोटाळा असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. या प्रकरणी झालेल्या न्यायालयीन प्रक्रियेनंतर आता 56 कोटी रुपयांची भरपाई महापालिकेकडून करावी लागणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे हा आर्थिक भार अखेर सामान्य नागरिकांवर पडत असल्याचा मुद्दा शिवसेनेने उपस्थित केला आहे. यावेळी बोलताना शहर प्रमुख महेश धाराशिवकर म्हणाले की या घोटाळ्याला तत्कालीन आयुक्त आणि संबंधित परिवहन अधिकारी जबाबदार असताना त्याची शिक्षा सोलापूरकरांना का भोगावी? भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या चुकीचा दंड नागरिकावर लादला जाणार असेल तर शिवसेना ते सहन करणार नाहीये. ते पुढे म्हणाले की ज्यांनी निकृष्ट बसेस स्वीकारल्या, ज्यांच्या सह्या आहेत, त्यांच्या मालमत्तेतूनच ही रक्कम वसुली झाली पाहिजे. 5 वर्षापूर्वी झालेल्या भ्रष्टाचाराची बिल आज सोलापूरकरांनी का भरावी? दोषीवर कठोर कारवाई होईपर्यंत शिवसेना शांत बसणार नाही. या महाघोटाळ्याचा निषेध करत दोषीवर फौजदारी कारवाई करावी, तसेच 56 कोटींची वसुली संबंधित अधिकारी व जबाबदार व्यक्तीकडूनच करावी अशी मागणी शिवसेनेने केली आहे. आज सोलापूर शहरातील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्या सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही निवेदन देण्यात आलं की निवेदन यासाठी की तो नाशिकमधला अशोक खरात लिंक पिसाट त्या अनेक महिलांवरती अत्याचार केलेले आहेत. ते अत्याचार करणाऱ्या खराचं पाय साफ करणे, त्याला छत्री धरणे असं महिला आयोगाचे अध्यक्ष रुपाली चाकरकर यांनी केलेलं आहे. की राज्यामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन कायदा असताना सुद्धा अंधश्रद्धा पसरवण्याचं काम त्या रुपाली चाकरकरनं केलेलं आहे. असे अनेक गुन्हे त्या भविष्यातनं घडलेले आहेत. त्या खरात आणि या दोघांवरती कडक गुन्हा दाखल करणं गरजेचं आहे. परंतु आमचे शिवसेनेचे संपर्क प्रमुख माननीय सुषमाताई आमदार यांनी या महाराष्ट्रात पहिल्यांदा आवाज उठवलेला आहे. अशा या भाजप सरकारमध्ये अनेक लिंक पिसाट पैदा झालेले आहेत. किरीट सोमाई असू द्या किंवा हा अशोक खरात असू द्या, रुपाली चाकणकर असू द्या, असे अनेक लिंक पेसाटांवरची माहिती घेऊन चौकशी करून यांना ताबडतोब जेलमध्ये घालणं गरजेचं आहे. महाराष्ट्राचा स्टील अशोक खरातच्या व्हिडिओ जेव्हा समोर आले तेव्हा अतिशय खळबळ माजली महाराष्ट्रात. जवळपास 58 व्हिडिओ समोर आले आणि सुमारे 200 महिलांवर त्याने अत्याचार केल्याचं प्रथमदर्शनी निदर्शनास येत आहे. या अशोक खरातच्या चरणी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर होत्या. ते त्याचे पाय धुवत आहेत, त्याला केक भरवत आहेत, त्याच्यावर छत्री धरत आहेत त्याला उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून. अशी जर महिला आयोगाची अध्यक्षा त्याची जी काय संस्था आहे त्याच्यावर जर सदस्य असेल तर ज्या महिलांवर अन्याय अत्याचार झालेत त्यांना कदाही न्याय मिळणार नाही. त्यामुळं तातडीनं महाराष्ट्र सरकारनं नव्हे राज्यपालांना आमची विनंती आहे की असल्या भ्रष्ट महिलेला की जिच्या संस्थेमध्ये महिलांवर अत्याचार होते आणि ती महिला आयोगाची अध्यक्ष आहे तिला तातडीनं दूर हटवावं. या आंदोलनावेळी उपजिल्हा प्रमुख प्रताप चव्हाण, विधानसभा संघटक सुरेश जगताप, विधानसभा प्रमुख बाळासाहेब गायकवाड, लोकसभा समन्वयक शरणराज केंगणाळकर, महानगर प्रमुख दत्ता माने, शहर उपप्रमुख बंटी बेळमकर, दिनेश चव्हाण, उज्ज्वल दीक्षित, अमित भोसले, राम वाकसे, राजू कुशेकर, योगेश सलगर, जरगीस मुल्ला, दत्ता खलाटे, अजय खांडेकर, महेश गवळी, अनिल बिराजदार, दिगंबर पालनकर, नागराज कुंदकर, राहुल परदेशी, विशाल सोरेगावकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सोलापूरकरांच्या हक्कांच्या पैशांची लूट होऊ देणार नाही असा इशारा देत शिवसेनेने या प्रकरणात आरपारची लढाई छेडण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.